तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गुलाम भारतात. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही का देशद्रोही आहे का भारताला गुलाम भारत म्हणाले? तर वागानो बघा, तुम्हाला सांगतो साध्या सोप्या भाषेमध्ये. कंगना राणावत माहिती का तुम्हाला? कंगना राणावत त्याचं असं म्हणणं आहे की 2014 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यापूर्वी भारत स्वतंत्र नव्हता. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही जण तर म्हणले इंग्लंड सोबत कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून तात्पुरतं स्वातंत्र्य आहे, म्हणले भारत स्वातंत्र्य झालाच नाही. पण आज मात्र मला 100% गॅरंटी झाली की भारत स्वातंत्र्य झालेला नाही. आणि जर झाला असेल मधल्या काळामध्ये तर पुन्हा 2014च्या नंतर त्याला गुलामगिरीत टाकण्यात आलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे, पहिले इंग्रजांची गुलामी म्हणजे इंग्लंड मधल्या लोकांची गुलामी करत होता भारत. आज भारतीय सत्ता जी आहे तर तो भारत ज्या शहीद भगतसिंगांनी आपलं बलिदान दिलं, राजगुरू सुखदेव यांनी बलिदान दिलं, हजारो नव्हे शेकडो नव्हे लाखो ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी, त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान सध्याच्या सत्ताधारी सरकारने केला. कसा? आपण काही पोकळ हवेत गप्पा मारत नाही. बघा, इथं स्पष्ट सांगितलं मी की भारताचे स्वातंत्र्य अमेरिकेला विकले. त्याचे पुरावे सुद्धा देणार आहे मी. समजून घ्या, तुमच्या घरामध्ये तुमच्या शेतामध्ये समजा तुमच्या शेतामध्ये तुम्हाला पेरणी करायची आणि जर समजा एखादा शेजारी किंवा गावातला दुसरा शेतकरी म्हणला नाही नाही, तुझ्या शेतामध्ये आम्ही तुला हळद पेरू देणार नाही, कापूस पेरू देणार नाही, तूर पेरू देणार नाही, सोयाबीन पेरू देणार नाही, उडीद पेरू देणार नाही, तुझ्या हातात फक्त आणि फक्त गांजर गवत पेरायचं, तर तुम्ही ऐकसाल का? ऐकणार नाही, कारण शेत कोणाचं आहे? तुमचं आहे. पण तशी कंडिशन सध्या राहिलेली नाही. जरी भारत हा देश स्वतंत्र असला, सार्वभौम असला, तरी सध्याच्या कंडिशनमध्ये नेमकं काय झालं माहित नाही. पण अमेरिकेनं सांगायचं आणि तसं भारतानं ऐकायचं. आणि त्यातल्या भारतातले जे अंधभक्त आहेत त्या दलिंद्राला तर हेच कळणं झालंय की अरे तुमच्या म्हणजे देशाला तेल विकत घ्यायचं असलं तरी अमेरिकेची परवानगी लागायला, हे कळायला त्याला डोकंच राहिलं नाही. म्हणजे इतके अंधभक्त आहेत, इतके मूर्ख निघले, इतके मूर्ख की नेमकं काय व्हायला ते कळणं. म्हणजे तुमच्या आईनं भाजी कोण करायची हे तुमच्या बापानं सांगावं लागेल ना, पण शेजारी येऊन सांगायला तुमच्या आईला की याची भाजी कर, तुमची आई त्याचीच भाजी करायला. याच्यावरून विचार करा तुम्ही कोणाच्या पोटचे आहेत ते. म्हणजे इतकी बेकार कंडिशन झाली हो भारताची, काय सांगावं तुम्हाला. म्हणजे काय बोलाव, म्हणजे किती किती सहन करावं. हे पहा काय की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे अमेरिका आता इतिहासातील सर्वाधिक तेल आणि वायू उत्पादन करणारा देश बनलाय. रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची, किती दिवसाची? फक्त 30 दिवसांची तात्पुरती सवलत भारताला दिली. काय होई सवलत देणार कोण आहे? अंधभक्ताच्या मायचा नवरा आहे का हे, की आपल्याला भारताला सवलत देईल 30 दिवसासाठी म्हणून? बरं, करार झाला तर कोणता करार झाला? करारानुसार असतात ना काही गोष्टी, आंतरराष्ट्रीय करार असतात, त्या करारानुसार वागावं लागते. पण असा कोणता करार झालेला आहे? करार तर पुढे आणा. ट्रेड डील झाली का अजून? तर तेव्हा काय म्हणले होते, ट्रेड डील अजून झालीच नाही, फक्त निगोशिएशन चालू आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे, बोलाबोली चालू आहे, अजून ट्रेड डील झाली नाही. मग ट्रेड डील झाली नाही तर नेमका असा कोणता करार झालाय तुम्ही की त्यानं आपल्याला सूट दिली? कारण सूट तेव्हाच देऊ शकतात आपल्याला ते की आपण एखाद्या करारावर सही केली असेल किंवा आपलं त्याच्या संग काहीतरी ठरलेलं असेल. तर असं तर काही ठरलेलं नाही म्हणा. मग नेमकं काय अशी गोष्ट आहे की भारताला 30 दिवसाची सूट दिली? त्याच्यात बी इंडियन टीव्ही वाले, म्हणजे हे जे भारतीय मीडिया आहे ते तर दलिंदर, ते तर मी तर म्हणतो त्याला तर काय पाकिस्ताननं हाजळून काढले की कोणा हाजळून काढले की ते तर इतके दलिंदर निघले. ते तर अशा ब्रेकिंग न्यूज लावायत, इतक्या जबरदस्त ब्रेकिंग न्यूज लावायत की पहा, अमेरिकाने दे दी छूट. अमेरिका तुमच्या मायचा नवरा आहे का रे? अमेरिकाने दे दी छूट म्हणायला लाजा वाटू द्या तुम्हाला. अबे भारत स्वातंत्र्य आहे, भारताचं सार्वभौम, भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 ला देशामध्ये संविधान लागू झालं. भारत त्याचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, त्यानं स्वतः निर्णय घेतले पाहिजे. तरी दरिंदर हे टीव्ही वाले अशा बातम्या देतात. भारताचा दोटूक जवाब म्हण, भारताचा आंतरराष्ट्रीय मध्ये दबाव म्हण, अमेरिकेवर भारताचा दबाव की भारताने त्यांना 30 दिवस तेल घ्यायला सूट दिली. अमेरिकेचा दबाव भारतावर आणि म्हणून अमेरिकेनं, म्हणजे भारताचा दबाव अमेरिकेवर आणि म्हणून अमेरिकेनं 30 दिवस भारताला रशियाकडून तेल घ्यायची सूट दिली. अरे लाजा वाटू द्या तुमच्या जिबीला, काय हाडबीड आहे का नाही? अरे काय शोभतंय का तुम्हाला? अरे अमेरिका कोण सांगणार तुम्हाला तेल कुठून घ्यायचं, मीठ मिरची कुठून घ्यायचं? ते तुमच्या घरामध्ये तुमचा बाप ठरवतो ना कुठून काय आणायचं ते. का तुमच्या इथे शेजारी येऊन सांगतो की हे इथून घ्या ते तिथून घ्या म्हणून? हे तर शेजारी बी नाही, त्याच्या आईला तिकडे येऊन कुठलं ते आणलंय ते आहे ना, तेवढ्या दूरचं. ते कशामुळे हे चालू आहे नेमकं? आणि हे असले हे पा, अमेरिका भारत को रूस से 30 दिन के लिए तेल खरीदने की दी दी छूट म्हण. बापा 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 बापा, काय बातम्या ह्या है ना. म्हणजे नेमका अमेरिकेशी व्यापार करार कोणता झालाय तो करार अजून कोणालाच माहित नाही. मग करार झालेला नाही किंवा करार माहित नाही, मग नेमका कोणता करार? तुम्ही देश विकला का? मग भारत देश विकला तुम्ही का? असं कोणतं करार केलं की बा तुम्ही उठ म्हणले तर उठणार आम्ही, तुम्ही बस म्हणले तर बसणार, तुम्ही मुत म्हणले तर मुतणार, तुम्ही हाग म्हणले तर हागणार, असं नेमकं काय केलंय?
म्हणजे काय केलं ते कळलं पाहिजे ना. पेट्रोलवर निर्बंध, अमेरिका इराण युद्धाचे तर काय पडसाद येतं. म्हणजे ते इतकं भयानक आहे सगळं हे, की नेमकं भारताचं स्वातंत्र्य कोणी गहाण ठेवलंय का भारताचं स्वातंत्र्य विकलंय हे कळायला मार्ग नाही. तरी सुद्धा अंधभक्ताला लाज वाटत नाही, की ते पुन्हा वरती तोंड करून म्हणतात, की भारत विश्वगुरू. अरे हे विश्वगुरू नाही रे. हे तुमचा जे पंतप्रधान आहे ना, तुमचा म्हणतोय मी याच्यासाठी, की आमचा पंतप्रधान म्हणजे आम्ही एखाद्याकडून अशी अपेक्षाच करू शकत नाही, की भारताचं स्वातंत्र्य गहाण कोणी टाकावं. हे विश्वगुरू नाही, हे विषगुरू आहे, विषगुरू. काय आहे? विषगुरू आहे, विषगुरू. ज्यानं सगळ्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये विष कालवलंय. इतक्या वाईट परिस्थितीत, इतक्या बेकार परिस्थितीत भारताला नेऊन ठेवलं, की भारतानं कुठून काय घ्यायचं हे सुद्धा कळायला मार्ग नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सिलेंडर वाढले भाऊ ₹60 सिलेंडर पुन्हा 21 दिवसात एकच मिळणार. आता मला सांगा, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोणाच्या इथं लग्न असतात, कोणाच्या इथं सोयरिकी असतात, कोणाच्या इथं साखरपुडे असतात, पाहुणचार असतो, कार्यक्रम असतो. अशा कार्यक्रमात 21 दिवसाला 1 सिलेंडर. मग हे कार्यक्रम कोणाच्या इथून नेऊन करायचे? ते भक्ताडं जे आहेत की नाही, त्यानं भक्ताडानं आपले सिलेंडर नेऊन जमा करावं कुठंतरी, है ना? किंवा हे आमचे सिलेंडर घ्या. आमचा बाप म्हणला, की आता फक्त 21 दिवसाला एकच सिलेंडर भेटणार आहे, तर तोपर्यंत आम्हाला. आणि तुम्ही दुसरी गोष्ट, कोणी मग तुमच्या इथं लग्नच करायचं, तर मग तुम्ही खाजगी सिलेंडर वापरा. तुम्हाला काय ते सरकारीच पाहिजे का? मग तुम्ही ते आणा, निळ्या रंगाची टाकीवालं. अरे तर गधी आहे हो, त्याच्यावर तर डायरेक्ट बंदी घातली. हॉटेलमध्ये सिलेंडर वापरता येणार नाही. आता व्यावसायिक जे सिलेंडर असतात ना, त्याच्यावर डायरेक्ट बंदी आहे. म्हणजे कंडिशन अशी आहे, की अजून जर समजा हे जर लवकर निवळलं नाही, तर जे अंधभक्त आहे की नाही, पाहिजे तर मोदीच आम्ही ₹500 झाले तरी पेट्रोल टाकणारे म्हणणार आहे. हवा खाऊन जगावं लागणार आहे, हवा खाऊन. नाही तर मग बिदाडीला जाऊन ते खाऊन जगावं लागणार आहे तुम्हाला. दलिंदर आहे हो, लाजा जर असं जीवाला तुमच्या. कारण जर समजा हे निवळलं नाही, गॅसचा पुरवठा असेल किंवा हे जर कमी झालं, तर खायला भेटणार नाही खायला. मग तुम्ही पुन्हा म्हणा उपाशी राहून मेलो तरी चालते, मात्र आमच्या उरावर मोदीच पाहिजे, आहे की नाही? अशी कंडिशन झाली तुमची. काय सांगावं, देश कुठं चाललाय? तुमचं ज्ञान कुठं आहे? काहीतरी अभ्यास करत जा, चांगलं वाचत जा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर पडा. आणि या दलाल मीडियाला माझं एवढंच म्हणणं आहे, की जरा तरी सुधरा रे. तुम्ही या भारताचा खाता, या भारतासाठी बोला काहीतरी. ठीक आहे, राहुल गांधी मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही, आपल्याला काही घेणं नाही. पण तुम्हाला तर अक्कल असली पाहिजे ना, की काय खरं आहे, काय खोटं हे तर कळायला पाहिजे तुम्हाला. ते बी कळत नाही. पहा, भारताबद्दल अश्लील विधान केलं. कोण केलं माहिती आहे तुम्हाला? ते अमेरिकेमध्ये एका लाईव्ह शो मध्ये, की भारतानं त्याचे तंगडे फाकिवले म्हणे इस्रायल समोर. एकदम अश्लील, घाणेरड्या भाषेत. ही भारताची संस्कृती आहे. हे नवा भारत आहे का? म्हणजे कोणी ऐरा गैरा नथू खैरा कोणी बी देश यावं भारताला म्हणावं, की इस्रायल समोर तंगड्या फाकवल्यात त्यानं. तंगड्या फाकवल्याचा अर्थ काय होते? इतका घाणेरडा आणि नीच. जर समजा आपण म्हणलो, की भक्ताईनं तंगड्या फाकवल्या कोणापुढे, तर चांगलं वाटेल का? वाटणार नाही ना. तसंच ते आहे, की भारतानं म्हणजे एका व्यक्तीसाठी, एका पंतप्रधानामुळे, अडाणचोट पंतप्रधानामुळे, एका माणसामुळे अख्ख्या देशाचं नाव बदनाम होतंय जागतिक स्तरावर. आणि तरी या दलिंदराला भारत विश्वगुरू झाला म्हण. आणि भारत असं आणि भारत तसं. अरे भारत खूप चांगला आहे, पण त्या भारताची बदनामी थांबवा, तर तो चांगला राहील. नाही तर त्याला बदनाम करून टाकले तुम्ही. डायरेक्ट तिकडे असं म्हणताय भारताची अस्मिता धोक्यात आली या सगळ्या गोष्टीमुळे. ते म्हणजे अमेरिकेतला एक मंत्री इथं येतो भारतात, आणि भारतात येऊन भारताच्या याच्यावर त्या भक्ताळासमोर, या बीजेपीच्या कार्यकर्त्यासमोर तो तिथं म्हणतोय भाषणामध्ये, की आम्ही भारताला चीनसारखी महासत्ता होऊ देणार नाही. आम्ही 20 वर्षापूर्वी आमच्याकडून एक चूक झाली, आता आम्ही चूक होऊ देणार नाही. मग भारताला काय तुम्ही गुलामभट्टी करून ठेवणार आहेत का? आणि तुम्ही टाळ्या वाजवणार आहेत का? होय रे भक्ताळा हो. अरे लाज वाटू दे तुमच्या जीवाला. आपला देश कुठं चाललाय, आपण काय करतो, याच्यासाठी मेले होते का? शहीद भगतसिंग याच्यासाठी शहीद झाले होते का? चंद्रशेखर आझाद याच्यासाठी शहीद झाले होते का? राजगुरू सुखदेव हे सगळे याच्यासाठी शहीद झाले होते का? हा, म्हणजे जे स्वातंत्र्य मिळवताना हजारो लाखो बळी गेले इथल्या स्वातंत्र्य सैनिकाचे, ते याच्यासाठी गेले होते का? तुमचे आजे पंजे जे लढले असतील कोणातरी विरोधामध्ये, की या देश स्वतंत्र व्हावा म्हणून, ज्यानं आपलं शेत बीत सगळं काहीतरी जे तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलंय, ते बी स्वाभिमानानं, त्या लोकांना आता वरून सुद्धा लाज वाटत असेल, की आपले नातू पंतू, आपल्या पिढ्यातले माणसं असे दलिंदर निघले, की जे चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयार नाहीत. मग त्याच्यामुळे लाजा, आहे की नाही? थोडंसं जीवाला लाजा. चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायला शिका, वाईट गोष्टीला वाईट म्हणायला शिका. आणि एवढंही जमत नसेल तर कमीत कमी किमान वाईट गोष्टीला सपोर्ट तर करू नका. म्हणजे तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणता येत नसेल आणि वाईटाला वाईट म्हणता येत नसेल, तर किमान कमीत कमी वाईट गोष्टीला सपोर्ट तर करू नका. अरे एवढं तरी. अरे खरंच स्वतःला एकदा आरशासमोर उभं राहा, खरंच एकदा मायच्या स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचारा, की जर समजा तुमचा बाप म्हणत असेल, की आज पिठलं आणि भाकर कर, आणि एखादा शेजारी आला आणि ते जर तुमच्या मायला म्हणला, की नाही आज काय कर, वरण भातच कर, पिठलं भाकर करू नको, तर तुमच्या मायनं कोणाचं ऐकावं? तुमच्या बापाचं ऐकावं का शेजाऱ्याचं ऐकावं? एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की नाही माझ्या बापाचंच माझ्या मायनं ऐकलं पाहिजे, तर हे भारतीय जनतेमधले जे लोक आहेत ना, ते लोक म्हणजे इथला नवरा आहे आणि इथले सत्ताधारी म्हणजे त्याची बायको आहे, त्यांनी तेच ऐकलं पाहिजे. घरात जो असतो ना माणूस प्रमुख, कुटुंब प्रमुख, त्याचं त्या लोकांनी ऐकलं पाहिजे. तसं या देशाचं कुटुंब म्हणजे इथली जनता आहे, आणि त्याचा प्रमुख म्हणजे इथली जनता आहे, ती मालक आहे या देशाची. त्या मालकानं जे सांगितलं ते ऐकलं पाहिजे. जर आपल्याला रशियाकडून स्वस्तात तेल भेटत असेल, तर आजन्म रशियाकडून तेल घेण्याचं स्वातंत्र्य भारताला पाहिजे. पण इथल्या
अशा नीच राजकारण्यांमुळे जर समजा आपल्याला अमेरिका सांगत असेल की तुम्ही 30 दिवस त्याच्याकडून घ्या आणि बाकीचे 345 दिवस माझ्याकडून काशी करून घ्या, तर ही काशी करून घेणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य विकणं असं आहे. कदाचित माझी भाषा कोणाला आवड नाही, कोणी म्हणाल काय बोलायला हे, तुझी का भाषा आहे का, तू एवढा अश्लील. तर अश्लील काय असते तुम्हाला सांगितलं मी, की एक अमेरिकेत पत्रकार म्हणले की भारताने इस्रायल समोर टंगड्या वाचल्या. तर ते टंगड्या वाचणं जे आहे ना, ते कोणत्या उद्देशाने म्हणलं याचा विचार करा, आणि ते अश्लील असते. आणि ते पण इंटरनॅशनल लेवलला, ते पण भारतासारख्या देशाला म्हणलं, एका व्यक्तीला म्हणलं नाही, या देशाचा स्वाभिमान जो आहे तो तिथं गहाण पडलाय, या देशाची अस्मिता मातीत घातली, या देशाचा स्वाभिमान अस्मिता धुळीस मिळालं, ते तुमच्या विषगुरूमुळं. म्हणून तुम्हाला जर माझी भाषा अश्लील वाटत असेल तर त्या भाषेचं तुम्ही समर्थन करता का, तुम्ही तंगड्या वाजवायला जाता का मग कुठं? हे माझं म्हणणं आहे. म्हणून चीड याच्यासाठी येते की नालायकांनो आता तरी सुधरा, चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला वाईट म्हणा, नाहीतर एक दिवस असं येईल ना तुम्हाला उपाशी राहावं लागेल, तुम्हाला म्हणजे सगळ्यालाच. हा देश बर्बाद होईल, या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्याचं बलिदान वाया जाईल, या देशातलं सार्वभौमत्व नष्ट होईल, या देशाची अस्मिता नष्ट होईल, या देशाचा स्वाभिमान नष्ट होईल. म्हणून तुम्ही जागे व्हा, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर काय एरी तुमच्याच्यानं, काय तुमच्या डोक्यात शेण भरलेलं आहे आणि खाता पण शेण आणि डोक्यात पण शेण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगून काय फायदा नाही. तर अशा पद्धतीचा हे सगळा विषय आहे. भारताचे स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय मीडियात हसण्याचा विषय होऊन बसलेला आहे. तुम्ही काय सांगायले की यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं. अरे लाज वाटू द्या, की एखाद्या देशाचं सार्वभौमत्व, स्वातंत्र्य जर समजा कोणी हिरावू पाहत असेल आणि त्याच्यावर जर कोणी गदा आणत असेल, तर आपण स्वाभिमानानं जगतो हे दाखवण्यासाठी आपल्याला काही पावलं उचलावी लागतात. आणि ती जर उचलता येत नसतील तर असा डरपोक आणि सरेंडर लोक काही कामाचे नसतात, ज्यानं गुप्तपणे कोणते करार केले ते सुद्धा माहित नाही, पण तेल घ्यायला आपल्याला म्हणजे अमेरिकेकडून सूट मिळते. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. याच्यासाठी चांगलं शिका, चांगलं शिका. तुम्ही शिकले नसाल, जर तुम्हाला शिकता आलं नसेल तर लेकरा बाळाला चांगलं शिकवा. कमीत कमी त्याला चांगल्यातला आणि वाईटातला फरक काय असते ते तरी शिकवा. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, एवढं तरी त्याला चांगल्या पद्धतीने शिकवा भावानो. एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. इतके दिवस केली असेल अंधभक्ती, आता तरी सोडा. आता तरी चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला वाईट म्हणा, चांगलं घडून आणण्यासाठी एकत्र या, है ना? ठीक आहे, चला. पहा, शिल्लक इंधन जाऊ द्या, सोडून द्या, याच्यावर काय लय बोलत नाही मी, आता बोलण्यासारखं काय उरलं नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला, आणि या ॲपद्वारे आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवतो. 7वी स्कॉलरशिपची बॅच फ्री आहे, जिला एकही रुपया फीस नाही. त्याच्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त मुलं शिकवतात. मराठी व्याकरणची बॅच आपण फ्री दिली होती, ज्याच्यामध्ये 60,000 पेक्षा अधिक मुलं फ्री शिकले. लाखो विद्यार्थ्यांना आपण फ्री शिकवतो. काही विद्यार्थ्यांकडून तुटपुंजी फीस घेतो, पण तुमच्या शिक्षणातला अडथळा पैसा ठरू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. वर्षभर शिकवतो, ते पण तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशामध्ये. तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ॲप घ्या. ॲपमध्ये 34 स्कॉलरशिप आहे, 5वी नवोदय आहे, 6वी BDS होमी बाबा आहे, 7वी आहे, 8वी आहे. म्हणजे 4थी ते 8वी पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या सगळं त्याच्यामध्ये आहे. 9वी 10वीचं सुद्धा लवकरच त्याच्यामध्ये येईल. तर तुमच्या घरचे लेकरं शिकत असतील, त्यांनी जर चांगलं शिकावं, स्वाभिमानानं जगावं आणि स्वतःच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं असं वाटत असेल, तर एटीएम गुरु एज्युकेशन नक्की हे ॲप घ्या आणि त्या ॲपमधून तुम्हाला पाहिजे ती बॅच घ्या. सध्या 6वीची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. 5वीची ज्यांची परीक्षा झाली असेल त्यांनी ही लाईव्ह बॅच तुम्ही घेऊ शकता. ओके, ठीक आहे, थांबतो इथं. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट करून कळवा की कोणाचं चुकतंय, कोण बरोबर, कोण अयोग्य, कोण योग्य ते, हे की नाही. धन्यवाद, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.